Mutual fund investments are subject to market risk. Please read all scheme related documents carefully before investing. Past performance हे फ्युचर रिटर्न्सची गॅरंटी नाही. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरशी सल्लामसलत करावी. मी संतोष गोसावी, एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 109292. माझ्याशी संपर्क करायचा असल्यास व्हॉट्सअप क्रमांक 7972645522 या नंबरवर संपर्क साधावा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी आहे. आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप गंमतशीर व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण एक वर्किंग कपलच्या बद्दलची लाईफ स्टोरी पाहणार आहोत. आणि मित्रांनो, तर तुम्ही आणि तुमच्या मिसेस या जरी काम करत असतील आणि तुम्ही सुद्धा साधारण 35 या वयोगटामध्ये असाल आता, तर तुम्ही सुद्धा साधारण 2 ते 2.5 कोटी रुपये तुमच्या स्वतःच्या मेहनतीने, तुमच्या स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटने एक एवढी मोठी कॅश इस्टेट क्रिएट करू शकता. अजूनही तुमच्यासाठी वेळ गेलेली नाहीये. आज जे मी तुम्हाला सांगणार आहे हे एक कपलची रिअल स्टोरी सांगणार आहे. गेले 2 वर्ष आधी ते कपल माझ्याकडे आलं. कपलमध्ये असं होतं की त्यांचे जे मिस्टर होते, हस्बंड होते IT कंपनीमध्ये त्यांचा जॉब होता. त्यांना सॅलरी होती साधारण 55,000 रुपये. आणि त्यांची वाईफ जी होती ती एका स्कूलमध्ये टीचर होते. आणि त्या स्कूलमध्ये टीचर असताना त्यांना सॅलरी होती 28,000 रुपये. दोघांचं वय साधारण 36-37 हे आसपास. आणि दोघांचा मिळून पगार जो होता तो होता 83,000 रुपये. आता गेले 2 वर्षाआधी ते ज्यावेळेस माझ्याकडे आले त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की सर, आमच्या दोघांचा पगार आहे, पैसे येतात, EMI आहे, घर खर्च आहेत, आणि त्याच्यानंतर मग बाकी हॉटेलिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि ह्यातनं मग आमच्याकडे हातामध्ये काही उरत नाही. 10 वर्ष झालीत आमच्या लग्नाला. आणि आम्ही लग्नाच्या दिवसापासून म्हणजे तेव्हापासून आम्ही जॉब करत आहोत. पण अजूनपर्यंत आमच्याकडे ठोस असं काही एक कॅश इस्टेट म्हणा किंवा काही साईडला असे पडलेले पैसे काही जमा नाहीयेत. मित्रांनो, ही गती किंवा हीच गोष्ट तुमच्या सगळ्यांमध्ये किंवा बऱ्यापैकी लोकांमध्ये ही आढळून येत असेल. बरेच जण आज तुम्ही सुद्धा स्ट्रगल करत असाल की तुमच्याकडे आज इन्कम चांगला असेल, तुम्ही दोघांनाही वर्किंग कपल असाल, तुम्ही दोघांचं इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंटली इन्कम असेल, पण तुमच्याकडनं पैसा सेव्ह होत नसेल किंवा तुम्हाला हे कळत नसेल की नेमका पैसा लागणार कशासाठी. तर या व्हिडिओमध्ये एंड पर्यंत राहा. मी तुम्हाला या एंड पर्यंत व्हिडिओमध्ये तुम्हाला सोल्युशन देणार आहे. प्लस तुम्ही दोघांनीही इन्व्हेस्टमेंट करून फक्त 10,000 रुपये दोघांनी स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये टाकून दोघं मिळून तुम्ही 2.5 करोड रुपयापर्यंतचा कॉर्पस कसा क्रिएट करता या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, ज्यावेळेस ते माझ्याकडे आले ना चर्चा करायला की त्यांना सोल्युशन हवं होतं की त्यांचा फायनान्शियल प्लॅन कसा करावा या संदर्भामध्ये, तर सगळ्यात पहिले मी काय केलं, त्यांना विचारलं की तुमची आता तुम्ही गुंतवणूक करता काय, तुम्ही कसं इन्व्हेस्टमेंट कसं करता. तर त्याच्यामध्ये मला एक कळालं की त्यांचं काय की हस्बंडची कुठल्या तरी एक रॅन्डम फंड्समध्ये 3-1 हजार रुपयाची एक SIP चालू आहे. आणि वाईफचं एक RD वगैरे आहे 2-3 हजाराचं असं. तर 5-6 हजाराचं जेमतेम. पण मी तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही ही जी गुंतवणूक करता ही कशासाठी करताय, तुम्हाला यातनं साध्य काय करायचंय. तर दोघंही एकमेकांकडे बघत राहिले आणि दोघंही अगदी म्हणजे त्यांच्याकडे अजिबात उत्तरच नव्हतं की त्यांना आता त्या पैसे साठवतात कशासाठी हेच माहित होतं. मित्रांनो, मला एक सांगा, तुम्ही जर गाडीमध्ये प्रवास करण्यासाठी निघाला आहात, तुम्ही गाडीला स्टार्टर मारलाय, तुमची गाडी हायवेला पकडली आहे, गाडी चालली आहे, पण जर तुम्हाला माहितीच नाही की तुम्हाला पोहोचायचंय कुठं, तर मग तुम्ही स्पीड, टर्न हे सगळ्या गोष्टी घेणार कसा, अंदाज लावणार कसा. आणि तुम्हाला तुमचं डेस्टिनेशन जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही गाडी चालवतच राहणार आणि नंतर तुम्हाला रिअलाइज होईल, अरे फॉर नो रिझन मी फक्त वेळ, पेट्रोल आणि एनर्जी हे सगळं वेस्ट केलं, पण माझ्या हाती पदरी काही पडलं नाही. सो असं तुमच्याबद्दल होत असेल तर ही एक तुम्हाला अलर्ट करण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. तर आता ज्यावेळेस माझं त्यांच्या बरोबर डिस्कशन चालू झालं त्यावेळेस मग मी त्यांना सांगितलं की आता तुमच्यासाठी तुम्हाला कुठल्या टाईपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आणि त्या सगळं आमचं डिस्कशन झाल्यानंतर इन्कम, एज आणि ॲसेट अलोकेशन सगळं डिसाईड झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुम्हाला आता 3 सिनेरियोज तुमच्या लाईफ स्टेजमध्ये आहेत पुढे. 3 सिनेरियोजच्या व्यतिरिक्त तुम्हाला 4 बकेट स्ट्रॅटेजी यूज करायला लागतील. जर तुम्ही या पद्धतीने जर हे सिनेरियोज आणि बकेट स्ट्रॅटेजी जर तुम्ही युटिलाइज केली आणि तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गोलवरती स्टिक टू राहिला आणि तुम्ही ते कंटिन्यू चालत राहिला तर डिसिप्लिन मध्ये, तर तुम्ही गॅरंटेडली तुमच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत सहजपणे पोहोचू शकाल. तुम्हाला अजिबात त्याच्यामध्ये तिथे पोहोचता काही अडचण येणार नाही. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं ना की 3 वेगवेगळे कॅटेगरीज, तर या 3 कॅटेगरीज कुठल्या असू शकतात हे आता आपण पाहूया. एक कॅटेगरी अशी असते की नवीन लग्न झालेलं कपल आहे, 28-29 वय आहे, दोघांचं मिळून 60-1 हजार रुपये इन्कम आहे. ज्यावेळेस आपण त्यांना विचारतो की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याबद्दल तुम्ही सिरियस आहात का किंवा इन्व्हेस्टमेंट करायची का, तर त्याचं एकच उत्तर असतं, सर आत्ताशी लाईफ चालू झालेलं आहे, आता कुठं आमचं अर्निंग चालू झालेलं आहे, आता थोडी लाईफची एन्जॉयमेंट करू द्या आणि इन्व्हेस्टमेंट वगैरे करण्यासाठी तर पुढे आयुष्य पडलंय, ते पाहू, पुढे बघू यानंतर. दुसरी कॅटेगरी आहे की एक कपल बी म्हणून आहे.
कपल बी त्यांचं वय साधारण 35 ते 40. 35 ते 40 वयामध्ये दोघांचं इन्कम 1 लाख रुपये आणि हे मॅरिड कपल या दोघांना मिळून एक मुलगा आहे आणि या मुलाचा शिक्षणाचा खर्च सुद्धा आता चालू झालेला आहे. दोघांना मिळून ज्यावेळेस 1 लाख रुपये उत्पन्न येतं, याच्यातून त्यांचा एक हाऊसिंग लोनचा ईएमआय जातो, एक कार लोनचा ईएमआय जातो, त्या मुलाचे शिक्षणासाठी महिन्याचे 5-1 हजार रुपये जातात, तो इन्शुरन्सचा प्रीमियम जातो, थोडेफार बाकी लाईफस्टाईल एक्सपेन्सेस वगैरे सगळं मिळून त्यांच्या हातामध्ये उरतं काय, जेमतेम उरतात किती 7-8 हजार रुपये. 7-8 हजार उरल्यानंतर त्या लोकांना इतकी इनसिक्युरिटी फील होते आणि ते लोक स्वतःला इतका अनसिक्युअर्ड फील करत असतात. त्यांच्या मनामध्ये सारखा एकच प्रश्न भेडसावत असतो की ऑलरेडी आपण आता 40ला पोहोचलो आहोत, जर आपण उद्या भविष्यात रिटायर झालो वयाच्या 60व्या वर्षी, तर त्यावेळेस आपण स्वतःचं रिटायरमेंट कुठल्या बेसिसवरती आपण प्लॅन करू शकतो, नंबर 1. किंवा त्या पिरियडमध्ये समजा त्या टायमिंगमध्ये जर माझ्या मुलाला जर हायर एज्युकेशनसाठी पैसे लागले तर मी कुठे पैसे जमा करू, म्हणजे जर मी मुलाच्या शिक्षणासाठी जर पैसे जमा केले तर माझ्या रिटायरमेंटवरती गदा पडू शकते, किंवा मी माझ्या रिटायरमेंटच्या बद्दल विचार केला तर मुलाच्या शिक्षणावरती गदा पडू शकते. आणि समजा दोन्ही गोष्टी करायच्या असतील तर त्यावेळेस मला परत वयाच्या 60मध्ये सुद्धा लोन घ्यावं लागेल आणि ते लोन मला मिळेल का नाही याची काही गॅरंटी नाही. आणि तिसरी कॅटेगरी म्हटलं की एक आपण कपल सी म्हणूया. कपल सी कॅटेगरी साधारण वय 45, 2 मुलं आहेत, दोघांचीही शाळा वगैरे सगळं निम्म याच्यामध्ये आलेलं आहे, शिक्षण धड पूर्ण झालेलं नाहीये आणि धड स्टार्ट झालेलं नाहीये, व्यवस्थित रुटीन आहे. पण ह्या दोन्ही कॅटेगरीपैकी थर्ड कॅटेगरी जी आहे या कॅटेगरीला सगळ्यात जास्त त्यांना इनसिक्युअर फील असतं आणि सगळ्यात जास्त कन्फ्युज कॅटेगरी म्हणालं तर तुम्हाला कपल सी कॅटेगरी असते. कारण त्यांना फक्त आतापर्यंत तोच प्रश्न असतो, मी अजूनपर्यंत सेव्हिंग चालू केली नाही, मला खूप उशीर झालाय का, आणि आता जर मी सेव्हिंग चालू केली तर मला कुठे पोचता येईल किंवा मी पोचेन का नाही, आणि या संदर्भामध्ये त्यांना काही गॅरंटी नसते. म्हणून आम्ही शक्यतो हे सांगत असतो की तुम्ही स्वतः निर्णय घेऊ नका, तुमचं लाईफ स्टेज काय आहे या हिशोबाने तुमच्या इन्कम, बजेट, एज आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांच्या हिशोबाने बघून तुम्हाला कुठला तरी फायनान्शियल प्लॅनर किंवा तुम्हाला कुठला तरी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तुम्हाला गाईड करू शकतो की तुमची गुंतवणूक कुठल्या पद्धतीने, कुठल्या कॅटेगरीमध्ये ऍसेट अलोकेशन वाईज कशा पद्धतीने तुमची डिझाईन केली पाहिजे आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत तुम्हाला कसं पोहोचता येईल. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल ना तर तुम्हाला आता डोळे उघडण्याची गरज आहे, कारण तुम्ही पाहिलं तर या तिन्ही कॅटेगरीमध्ये जे कपल आहेत ना, या तिन्ही कपलमध्ये एक गोष्ट मला कॉमन दिसली. यात एक गोष्ट कॉमन काय दिसली की ह्या लोकांना काहीही गोल नाही फायनान्शियल, या लोकांचे काहीही फायनान्शियल प्लॅन नाही, त्या लोकांचे काहीही आर्थिक उद्दिष्ट नाहीत. पण मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा असंच आतापर्यंत लाईफ स्पॅन असंच वाया जात असेल तुमच्या आणि वाया घालवत असाल आणि तुम्ही सिरियस नसाल स्वतःच्या फायनान्सेस बद्दल, तर तुम्हाला आता विचार करण्याची गरज आहे. कारण तुमच्या लाईफच्या फायनान्सेसच्या संदर्भामध्ये तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही करू शकणार नाही विचार. आता बघा ना, त्या तिघांच्या कॅटेगरी वाईज जर आपण वय एकदम अर्लियर एजचं आपण जर बघितलं तर फर्स्ट कॅटेगरीचे कपल यांच्याकडे वेळ खूप आहे. जर त्यांनी कमी अमाऊंटमध्ये जरी गुंतवणूक केली तरी त्यांना कंपाऊंडिंगचा इफेक्ट खूप चांगला मिळू शकतो. त्याच्यानंतरची सेकंड कॅटेगरी आहे बी कॅटेगरी, एज 35, त्या लोकांना सुद्धा साधारण वयाच्या 15 ते 20 वर्षांपर्यंत त्यांना इन्व्हेस्टमेंट करायचा स्कोप आहे. आणि जर कॅटेगरी सी च्या बद्दल बोललो आपण, एज 45, या लोकांना सुद्धा असं जर वाटत असेल की नाव इट इज हार्डली इम्पॉसिबल, तर तसं पण नाहीये मित्रांनो. ते फोकस्ड इन्व्हेस्टमेंटनी सुद्धा त्यांचे आर्थिक उद्दिष्टांपर्यंत ते पोहोचू शकतात. मित्रांनो, ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो ना तर सगळ्यात खूप मोठी पॉवरफुल गोष्ट आपण इग्नोर करतो किंवा आपल्या लक्षात निघून जाते, ती म्हणजे कंपाऊंडिंगचा इफेक्ट. अल्बर्ट आइन्स्टाईनने आपल्याला सांगितलंय की जगातलं 8वं आश्चर्य म्हटलं तर दिस इज द 8th वंडर ऑफ द वर्ल्ड, कंपाऊंडिंग. आणि कंपाऊंडिंगच्या बद्दल माझं पण हेच म्हणणं आहे की ज्या माणसाला खरंच कंपाऊंडिंगचा बेनिफिट कळाला, ज्या माणसाला कंपाऊंडिंगचा इम्पॉर्टन्स कळाला, त्या माणसाला फायनान्शियल बद्दल सगळंच कळालं, आणि ज्याला तेच कळालं नाही त्याला फायनान्शियल अजिबात लाईफ टाइम मध्ये कळालं नाही. मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. रमेश आणि सुरेश. रमेशने 25व्या वर्षी SIP सुरू केली 5,000 रुपयाची, आणि सुरू केल्यानंतर त्याने 35व्या वर्षी ती बंद केली, म्हणजे फक्त 10 वर्ष इन्व्हेस्ट केले. टोटल इन्व्हेस्ट केले त्याने 6 लाख रुपये. त्याचा मित्र सुरेश त्याने वयाच्या 35व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट चालू केली. त्याने पण इन्व्हेस्टमेंट चालू करताना 5,000 रुपयाची SIP चालू केली, आणि त्याने ते SIP चालू केल्यानंतर त्याने 20 वर्षांपर्यंत 55 वयापर्यंत ती SIP चालू ठेवली, म्हणजे 20 वर्ष इन्व्हेस्ट केले आणि त्याने भरले पैसे टोटल 12 लाख रुपये. 55व्या वर्षी मित्रांनो कमेंटद्वारे मला कळवा की कोणाकडे जास्त पैसे असतील. तर मित्रांनो, रमेशने ज्याने फक्त 10 वर्ष पैसे भरले ना त्याला जास्त पैसे मिळाले. का? कारण त्याने कंपाऊंडिंगचा बेनिफिट घेतला. आता तुम्हाला मी सांगतो, रमेशने 10 वर्षांची SIP चालू केली, त्याला 30 वर्षांचं कंपाऊंडिंग मिळालं, त्याला 12% रेटनी 1,76,00,000 रुपये मिळाले. आणि सुरेशने 20 वर्षांची SIP केली, 20 वर्षांचे त्याचे पैसे कंपाऊंडिंग झाले,
त्याने भरले टोटल 12 लाख रुपये आणि त्याला मिळताना मिळाले 49 लाख रुपये. तर मित्रांनो, तुम्हाला कळलं का की इन्व्हेस्टमेंटमध्ये सगळ्यात मोठा जो टूल आहे ना, जो तुमच्या हातात आहे पण त्याला तुम्ही इग्नोर करता, त्याला आपण म्हणतो वेळ. आणि आपण इग्नोर करून करून आपल्या हाताची वेळ वाया घालवतो आणि नंतर आपण जास्त पैसे लावायला तयार असतो, पण आपल्याला हवं तो रिझल्ट साध्य करू शकत नाही. म्हणून म्हणलं जातं की टाइम इज मच मोर इम्पॉर्टंट दॅन मनी वेन इट कम्स टू इन्व्हेस्टिंग. मित्रांनो, आतापर्यंत जे तुम्ही ऐकलं ना, त्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न पडत असेल की सर, तुम्ही हे सगळं सांगताय, हे सगळं मान्य आहे, पण अहो आम्हाला तेवढे पैसे भरणं शक्य होईल का? कारण मला माहिती आहे की माझा व्हिडिओ पाहणारे प्रत्येक कपल 20,000 रुपये भरणं शक्य नाहीये. पण आज मी तुम्हाला 3 सिनेरिओ वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत त्या संदर्भामध्ये सांगणार आहेत आणि तुम्हाला काय सुटेबल होईल हे तुम्ही डिसाईड करू शकता किंवा माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माझ्या टीमशी संपर्क साधू शकता आणि माझ्यासोबत एक 1-to-1 मीटिंग सुद्धा करू शकता. चला आता आपण यांना कॅल्क्युलेशन्स बघूया, स्क्रीनवरती भेटूया. ऑल कॅल्क्युलेशन्स आर अज्युम्ड विथ 12% CAGR फॉर इलस्ट्रेटिव्ह पर्पज ओनली. ऍक्च्युअल रिटर्न्स मे व्हेरी based on the market conditions and fund selection. सिनेरिओ 1, कंबाईंड इन्कम 60,000 70,000, SIP त्यांची चालू आहे 10,000 रुपयाची. हे जे कपल आहे हे नवीन लग्न झालंय, सुरुवात करतायत. मंथली 10,000 रुपयाची SIP 20 वर्षांसाठी ते टोटल इन्व्हेस्टमेंट करतात 24 लाख रुपये. त्यांचा एस्टिमेटेड कॉर्पस होतो साधारण 1 कोटी ते 1 कोटी 1 लाख रुपये. 24 लाख टाकले 1 कोटी मिळाले, हे म्हणतात ह्याला म्हणतात आपण कंपाऊंडिंग इफेक्ट. सिनेरिओ 2, कंबाईंड इन्कम दोघांचं मिळून 80,000 ते 1 लाख रुपयापर्यंत, SIP करतात ते 20,000 रुपयाची. हे कपल बी, वय वर्ष 35, EMI आहेत पण कसं तरी ते मॅनेज करून SIP दर महिन्याला भरतात. 20,000 रुपयाची SIP 20 वर्षापर्यंत चालवतात आणि टोटल भरतात 48 लाख आणि एस्टिमेटेड कॉर्पस येतो साधारण 2 कोटी 40 लाख ते 2.5 करोड रुपये. आणि सिनेरिओ 3, कंबाईंड इन्कम 1.5 लाख रुपये, ते SIP चालू करतात 30,000 रुपयाची. हे जे असतात हे साधारण अग्रेसिव्ह प्लॅनर असतात, दोघंही हाय अर्नर असल्यामुळं 30,000 ची SIP आज ते अफोर्ड करू शकतात. मंथली SIP करतात 30,000 रुपयाची, 20 वर्ष इन्व्हेस्टमेंट कालावधी, टोटल इन्व्हेस्टमेंट करतात 72 लाख रुपये. एस्टिमेटेड कॉर्पस येतो साधारण 3.5 कोटी ते 3 कोटी 70 लाख रुपयापर्यंत. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की हे सगळं ठीक आहे पण ना 20,000 रुपये आम्हाला जरा जास्त होतात. मला एक सिंपल तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही दोघं मिळून जर 80,000 रुपये कमवत असाल आणि 80,000 जर तुम्ही 20,000 रुपये फक्त तुमच्या स्वतःच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी, भविष्यासाठी जर काढू शकत नसाल तर मग तुम्हाला खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण 20,000 रुपये तुमच्या पगारापैकीच्या फक्त आकड्यांमधनं 25% कॉन्ट्रीब्युशन होतं आणि जर तुम्ही 25% जर तुम्ही काढू शकत नाही तर तुमचा पगार उद्या लाख रुपये 5 लाख रुपये जरी झाला तरी तुम्ही सेव्ह करू शकत नाही. मित्रांनो, ही फार एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला तुम्हाला फक्त आतापर्यंत एवढंच सांगायचं आहे की आता समजा तुम्हाला आता जाणवलं असेल की हो तुम्ही ऑलरेडी उशीर करताय आणि मग बघू किंवा पैसे आल्यानंतर मग विचार करू, तर असं नका करू. तुम्हाला मी एक सांगतो, तुम्हाला खरंच जर तुमच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचायचं आहे आणि जर तुम्हाला फायनान्शियली फ्री व्हायचं असेल तर तुम्ही आता जिथे आहात, ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुमची ज्या बजेटने चालू करता येईल त्या बजेटने तुम्ही तुमची गुंतवणूक स्टार्ट करा. तुम्हाला जर 20,000 शक्य नाहीये तर 10,000 करता येत असेल तर 10,000 स्टार्ट करा आणि कालांतराने हळूहळू करत दरवर्षी त्याला स्टेपअप SIP तुम्ही त्याला इम्प्लिमेंट करायला स्टार्ट करा आणि हळूहळू करत तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचा. पण आतापर्यंत जसा तुम्ही वेळ घालवलाय तसा अजून तुम्ही डिले करू नका, कारण वेळ ही तुमच्याकडनं कमी निघत चालली आहे, कमी होत आणि तुमच्या हातामध्ये शेवटी काही राहणार नाही. मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचं जे आहे तर ते आपण जे डिसाईड केलं होतं बकेट स्ट्रॅटेजी. बकेट स्ट्रॅटेजी म्हणजे नेमकं काय की तुमचे पैसे तुम्हाला 4 वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहेत. आता एक जे एक्झाम्पल आहे 20,000 रुपये. 20,000 रुपये ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक करणार हे सगळे एकाच ठिकाणी टाकायचे का? तर नाही. हे सगळे पैसे तुम्ही 20,000 रुपये एका ठिकाणी नाही टाकायचे, त्याला तुम्ही डिस्ट्रीब्यूट करायचं. आता हे जे 20,000 आहेत ना, हे तुमचे कसे डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजेत? हे डिस्ट्रीब्यूट अशा पद्धतीने झाले पाहिजेत की त्याचे काही ठराविक पर्सेंटेज तुमचे इमर्जन्सीसाठी तुम्हाला लागणारा पैसा ह्याच्यासाठी गेला पाहिजे. उद्या समजा तुमचा जॉब लॉस झाला किंवा नोकरीवरती काही प्रॉब्लेम आला किंवा तुम्हाला जॉब चेंज झाला किंवा तुम्ही मेडिकली इल वगैरे असाल किंवा तुम्हाला जर काही कारणास्तव तुम्हाला जॉब करता आला नाही, 3-4 महिन्यांचा तुमचा पगार जर कुठे अडकला तर तुम्हाला कसं सर्व्हाइव्ह करता यावं या संदर्भामध्ये तुम्हाला त्याचं प्लॅनिंग करून तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंट साईडला करायला लागेल. त्याच्यानंतर काही प्रोपोर्शन तुम्हाला अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला लागेल जे तुमचे इमिजिएट एक्सपेन्सेस असतात बट आफ्टर 1 इयर, 1 वर्षाच्या 3 वर्षाच्या मध्ये असू शकतात. लाईक
फॉर एक्झाम्पल स्कूल फीज असू शकतात किंवा तुमचं फॅमिली बरोबर कुठं वेकेशन असेल किंवा अजून काही असेल किंवा मुलीचं काहीतरी हायर एज्युकेशन कॉस्ट किंवा काहीतरी जे 1 ते 3 वर्षांचा कॉस्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक सेपरेट इन्व्हेस्टमेंट करायला लागेल. त्याच्यानंतर 3 ते 5 वर्षांची इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या पर्पजसाठी लागणारे पैसे हे तुम्हाला वेगळ्या इन्व्हेस्टमेंट्स करायला लागतील आणि 5 इयर्स अँड अबव तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ज्या करायच्या हे तुम्ही डायरेक्टली अग्रेसिव्ह इक्विटीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करू शकता. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं ना की हे कॅटेगरी वाईज ह्याचं डिस्ट्रीब्युशन करायला लागेल, तर हे डिस्ट्रीब्युशन करताना तुमचं एज, तुमचं इन्कम आणि तुमचा फायनान्शियल गोल हे सगळं नजरेसमोर ठेवून मग ते पर्सेंटेज त्याला लावून आपल्याला ते डिसाईड करायला लागतं की तुमची एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स काय आहेत, तुमच्या कुठल्या गोलशी ते लिंक्ड आहेत, मॅच होत आहेत का, आणि त्या हिशोबाने अमाऊंट कमी जास्त करून ते प्रोपोर्शनेटली डिस्ट्रीब्यूट करायला लागतं. जर तुम्हाला सुद्धा या संदर्भामध्ये कन्फ्युजन असेल किंवा तुम्हाला कळत नसेल की कसं स्टार्ट करावं, कुठे स्टार्ट करावं, कुठल्या पद्धतीने स्टार्ट करावं, तुमचे जे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते तुमच्या गोल्सला मॅच होत आहेत का नाही, अलाइंड आहेत का नाही, किंवा त्याला अलाइन करायचे असेल आणि तुम्हाला एक गोल डिसाईड करायचा असेल आणि फायनान्शियली तुमची जर्नी स्टार्ट केली नसेल तर करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता, माझी टीमशी कनेक्ट करू शकता, तुम्ही माझ्यासोबत एक 1-to-1 मीटिंग करू शकता आणि मला एक क्लॅरिफाय करायचं आहे तुम्हाला की आतापर्यंत जे काय आपण बोललो हे सगळं फक्त हायपोथेटिकल इलस्ट्रेटिव्ह कॅल्क्युलेशन पर्पजसाठी आहे. ह्याचं काही प्रेडिक्शन नाही की ह्याच्यानंतर गॅरंटेडली तुम्हाला एवढे रिटर्न मिळतीलच, पण आतापर्यंत जी हिस्ट्री हे सांगते की आजपर्यंत म्युच्युअल फंडनी लॉंग टर्म मध्ये साधारण 12 ते 13% आसपास रिटर्न दिलेला आहे. तुम्हाला जर आतापर्यंतची माहिती आवडली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हो काहीतरी हे तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या मित्रांसाठी, रिलेटिव्हसाठी सेन्सिबल गोष्ट आहे तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच जोडलं राहा. आपण नवीन नवीन गोष्टींबद्दल ह्या चॅनलवरती डिस्कस करू शकतो आणि ते सुद्धा मराठी फॅमिलीसाठी. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्लीज रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. पास्ट परफॉर्मन्स हे फ्युचर रिटर्न्सची गॅरंटी नाही. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरशी सल्लामसलत करावी. मी संतोष गोसावी, AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 109292. माझ्याशी संपर्क करायचा असल्यास व्हॉट्सअप क्रमांक 7972645522 या नंबरवर संपर्क साधावा.